मेरा भाईंदर शहर में विकास कार्यों की चर्चा जितनी कम होती है उतनी ही तेजी से यहाँ की कुछ अजीबोगरीब चीजें सोशल मीडिया पर सुर्खियां बन जाती हैं। हाल ही में एक फ्लाईओवर के डिजाइन को लेकर बहस छिड़ी थी और अब भाईंदरपुर के आरएनपी रोड स्थित एक सार्वजनिक शौचालय का वीडियो इंटरनेट पर तेजी से वायरल हो रहा है। वीडियो में शौचालय के अंदर 4 इंडियन स्टाइल सीटें एक ही कतार में बिना किसी दीवार या पार्टीशन के लगी हुई दिखाई दे रही हैं। यानी अगर 4 लोग एक साथ बैठे जाएं तो निजता की जगह शायद ग्रुप डिस्कशन की सुविधा ज्यादा महसूस होगी। इस अनोखे डिजाइन ने सोशल मीडिया पर लोगों को हैरान किया है और हंसी का मौका भी दे दिया है। कई लोगों ने इसे मजाक में ग्रुप चैट स्पॉट तक कह दिया। वीडियो में आपको बता दें, शौचालय की हालत भी खास अच्छी नजर नहीं आती है। फर्श और टाइल्स गंदे दिखाई दे रहे हैं। दीवार के सहारे एक अकेला आपको बताते चले पोछा टिकाया हुआ है और पूरा परिसर काफी उपेक्षित व अस्वच्छ प्रतीत होता है। वीडियो के साथ साझा किए गए कैप्शन में स्थानीय प्रशासन पर तंज कसते हुए लिखा गया है, मेरा भाईंदर के अधिकारियों को आखिर क्या हो गया है। बाहर वर्ल्ड क्लास फ्लाईओवर और अंदर ऐसा पब्लिक टॉयलेट। इस पर सोशल मीडिया यूजर्स ने भी जमकर प्रतिक्रिया दी और एक यूजर ने बिंक करते हुए लिखा, बाहर आधुनिक फ्लाईओवर और अंदर सदियों पुराना टॉयलेट डिजाइन। अगर 4 दोस्त आ जाएं तो यहाँ तो बैठक भी हो सकती है। फिलहाल ये वीडियो इंटरनेट पर चर्चा का विषय बना हुआ है और कई लोग इसे शहर की सार्वजनिक सुविधाओं की स्थिति पर हास्य कटाक्ष के साथ उठाया गया सवाल। राणे साहेब, मला सांगा की तुम्ही शौचालय बघितलं, तिथे काय आहे आणि एक नवीन अजूबा समोर बघा, मीरा भाईंदरमध्ये वारंवार आजूबाचं एक सत्र चालू आहे, लक्षात घ्या। ब्रिजच्या माध्यमातून तुम्ही बघत असाल, मीरा भाईंदर जगभरामध्ये प्रसिद्ध झाले आणि आता नवीन तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघत असाल, या ठिकाणी शौचालयाचं काम झालेलं आहे। शौचालयाच्या कुठल्या पद्धतीने काम झालेलं तुमच्या ज्वलंत तुमच्या या चित्राच्या समोर दिसतंय। मला हे बोलायचं आहे की मीरा भाईंदर महानगरपालिकेचे जे इंजिनियर आहे, आर्किटेक्ट जे असतील, त्यांना लाज पण वाटत नाही का कुठल्या पद्धतीचं काम करताय तुम्ही, कुठल्या निधीचं काम करताय, म्हणजे नागरिकांच्या पैशाची विल्हेवाट कशी लावायची ना, उद्ध्वस्त कसं करायचं, हे ज्वलंत उदाहरण या ठिकाणी। मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी आज आयुक्त साहेब IAS ऑफिसर आहेत, त्यांच्या हातेखाली जे कर्मचारी आहेत ना, अधिकारी आहेत ना, कसे माजलेले आहेत आणि कसं त्याचं दुर्लक्ष होतं ते बघा। या ठिकाणी त्या ठिकाणी शौचालय बनवलं असतं, त्याला कुठे बॅरिगेट नाहीये। समोरच्या बाजूला महिलांचं टॉयलेट आहे, त्याच्या बाजूला पुरुषांचं टॉयलेट आहे। त्या ठिकाणी मुलं मुली समजा जे त्या ठिकाणी ह्याच्यासाठी येत असतील, लॅट्रिन करण्यासाठी येत असतील, तर चित्र काय जातं समोर, पण तुम्ही काय कुठल्या देशाला, कुठल्या आपल्या देशाला कुठे नेऊन पोहोचवताय? हा नववा अजूबा असं मला तरी वाटतंय। म्हणजे ह्या अधिकाऱ्यांना आता मला वाटतं थोबाड सोडण्याची वेळ आली, लक्षात घ्या। त्यामुळे या मीरा भाईंदरमध्ये अधिकारी असे IAS ऑफिसरांचं लक्ष नाहीये, ह्याच्यावर सिद्ध होतंय। तुम्ही ब्रिजच्या नावाने बघा, ब्रिजच्या नावाने आज पाप कुणावर, आमदार आणि खासदारांवर पाप येत आहे, लक्षात घ्या। अधिकाऱ्यांच्या चुका आहेत, MMRDचे चुका आहेत, लक्षात घ्या। हे अधिकारी माजलेले, त्याचे दुर्लक्ष होत्यामुळे हा देशाचा, आपल्या नागरिकांचा पैसा उद्ध्वस्त होत आहे। हे ज्वलंत, त्या ठिकाणी पाण्याची सोय नाहीये, कळलं का, त्या ठिकाणी कुठली साफसफाई नाहीये, काय नाही। तर मला वाटतं या कुठे लक्ष द्यायला पाहिजे। फक्त बांधकाम करायचं आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करायचा, आणि फक्त बांधकाम करायचं आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार, कॉन्ट्रॅक्टरकडनं भ्रष्टाचार करायचा, हे एक कलमी कार्यक्रम चालू आहे। आता समोर आलं की मीरा भाईंदरमध्ये एक नाही तर अनेक असे शौचालय आहेत जे लहान मुलांसाठी बांधण्यात आले आहेत। हो, लहान मुलांसाठी त्याला बॅरिकेड तर लावा, सेफ्टी का जे पार्टिशन तर पाहिजे की नाही। हो, महिला पुरुष त्या ठिकाणी येतात, त्या ठिकाणी मुली शौचालयासाठी येतात, मुलं येतात, त्याला काहीतरी लाज शरम काहीतरी आहे की नाही ना अधिकारी लोकांना, त्यांच्यासाठी तर करा। आणि जागा उपलब्ध आहे, जागा उपलब्ध नसते तर गोष्ट वेगळी आहे, लक्षात घ्या। एका बाजूने देश कुठेतरी तरक्की करतोय, मीरा भाईंदर तरक्की करतोय शौचालयामध्ये आणि स्वच्छतेमध्ये, आपल्याला पहिला नंबर मिळाला। दुसऱ्या बाजूने अशी विटंबना, हे खपून घेतलं जाणार नाही, याच्यावर आक्षेप घेतो मी। स्थानिक नगरसेवक मदन सिंग आहेत, यांना पण सांगितलं की त्यावर आक्षेप घ्या आणि रायटिंग मध्ये लेटर द्या, ह्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। आणि अन्यथा हे शौचालय आम्ही चालू करायला देणार नाही। जिथे अजून केले असतील ना, ते पण बंद पाडूया, तुमच्या माध्यमातून सांगतो। पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।